श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आज महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीला पार्थिव शिवलिंग बनवण्याचे एक विशेष महत्त्व आहे. पार्थिव शिवलिंग आज सर्वांनी जरूर बनवावे. महाशिवरात्रीला शिवतत्व जागृत असते. आज शिवाची पूजा केल्याने पापांचा नाश होतो. पार्थिव शिवलिंग तयार करावे. आज दिवसभरात कधीही शिवलिंग तयार करू शकतो. घरातील स्वच्छ मातीपासून शिवलिंग बनवायचे आहे. शिवलिंग आपल्या हाताने बनवण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की स्वतःच्या हाताने शिवलिंग बनवल्याने नशीब बदलते. चला, मी इथं शिवलिंग तयार करत आहे. पहिला श्री गणेशाचे पूजन करावे, मग शिवलिंग बनवायला घ्यावे. शिवलिंगाला छान आकार द्यावा. मग शिवलिंगाची जलाधारी बनवून घ्यावी. मग शिवपिंडी बनवून घ्यावी. मग अशोक सुंदरीचे स्थान बनवावे. मग जमेल तर सर्प बनवू शकतात, नाहीतर फक्त शिवलिंग तयार करावे. शिवलिंगाला छान आकार द्यावा. पार्थिव शिवलिंगाचे शास्त्रामध्ये असे विशेष महत्त्व आहे. पार्थिव शिवलिंग बनवल्याने खूप चांगले अनुभव आलेले आहेत सगळ्यांना. तर नक्की पार्थिव शिवलिंग आज बनवावे. मग शिवलिंगावर अभिषेक करावा. पहिला पाण्याने, मग दुधाने, कच्च्या दुधाने, जमलं तर कच्च्या दुधानेच करा. मग दही, पंचामृत, मध, तूप, साखर हे व्हावे. शिवलिंगावर बेल, फुले, अक्षता, गेज वस्त्र, दानवे व्हावे. मग चंदन किंवा भस्म लावावे. महादेवाची मनोभावे पूजा अर्चना करावी. शिवलीलामृताचा 14वा अध्याय वाचावा. नाही जमलं तर पूर्ण शिवलीलामृत 14 अध्यायाचे एक पूर्ण शिवलीलामृत आहे, ते पूर्ण वाचावे. ते नाही जमले तर शिवमहिम स्तोत्राचा पाठ करावा. ते नाही जमले तर कैलास राणा, शिवचंद्रमौळी, फणींद्र माता, मुक्ती जळारी, कारुण्य सिंधू, भव दुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी या मंत्राचा जप करावा. आज महादेव आणि पार्वती यांचं लग्न झाले असं सुद्धा म्हटले जाते. त्यामुळे आज पार्वती मातेचं नाव घेण्याला पण विशेष महत्व आहे. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव हा उच्चार जास्तीत जास्त वेळा करावा. ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप जास्तीत जास्त वेळा केल्याने खूप कठीणातले कठीण काम होते असे म्हणले जाते. आणि हा एक पंचाक्षरी षडाक्षरी मंत्र आहे. त्यामुळे ह्या मंत्राचा जास्तीत जास्त जप केल्याने सर्वांना फायदाच होणार आहे. शिवलिंग छान बनवून घ्यायचं आहे. मग शिवलिंगाला गेजवस्त्र, फुले, फळे, अक्षता सगळं वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर श्री गणेशाची प्रतिष्ठापना तुम्ही बाजूला करू शकता. त्यानंतर आज चार प्रहराची पूजा असते. जमेल तर तुम्ही सकाळी करा, नाही तर आता संध्याकाळी सुद्धा करू शकता. रात्री 12 पर्यंत तुम्ही पूजा करायची. रात्री 12 पर्यंत आज जागायचंच आहे, म्हणजे नामजप करायचा आहे. ओम नमः शिवायचा जास्तीत जास्त वेळा नामजप करावा. ओम नमः शिवाय हा जप अतिशय पवित्र पावन आहे. ह्या मंत्राच्या जपाने अनेक चमत्कारिक रीत्या असे आयुष्यात बदल घडून येतील. मनोकामना जरूर पूर्ण होतील. जशी जमेल तशी शिवाची पूजा करा. भोलेनाथ हे भोले शंकर आहेत, ते नक्की प्रसन्न होतील. अशी जर तुम्हाला पूजा जमली तर तुम्ही साधी जिथं झाडाची एक कुंडी असते त्यामध्येच तुम्ही असं शिवलिंगाचा आकार देऊन जरी आज पूजा केली तरी चालेल. पण आज एक विशेष आहे की शिवलिंगाचं विसर्जन आज महाशिवरात्री दिवशी करायचं नाही आहे. शिवलिंगाचं विसर्जन दुसऱ्या दिवशी करायचं आहे. आज दिवसभर शिवलिंग ठेवायचंच आहे.